बसते खरं बोला बरं. आणि पोरग नाचायला आलं का ते काय डायरेक्ट गाणं म्हणत नाही, बटनावर गाणं नाचत आहे. खरं बोला महिला म्हणलं, तुमच्या डोळ्याची थोडी तरी कडवली होते ना, दुःखानं होते का आनंदाने? आनंदाने. तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये नाचलं तर तुमच्या डोळ्यात अश्रू आले आनंदाचे. ज्या बाळांना कोणीच नव्हतं ते बाळ 15व्या वर्षी हरिपाठ लिहित आहे, याच्यापेक्षा आनंद काय? हरिपाठा इतका कोवळा ग्रंथ ह्या जगात एकही नाही. तुम्हाला पुढे समजा, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी इतके कोवळे ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ 22 वर्षाचं आहे. ज्ञानेश्वरी वाचणारे ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा कधी जोरात उचकू नये, उचकू नये. ज्ञानेश्वरीचं पान कधी जोरात उचकू नये. का? तो ग्रंथ इतका कोवळा आहे, कारण ते बाळच 22 वर्षात आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या पानात ज्ञानदेव नाही आहे, ज्ञानेश्वरीच्या अक्षरात. आणि एज्युकेटेड लोक नीट ऐका, कोणी डॉक्टर बिक्टर इंजिनियर कोणी असले तर ते ऐका नीट. त्यांच्यासाठी सांगतो, शिकलेल्या बाया कंपन्या फेंपण्यांमधल्या, पृथ्वी निर्माण झाल्यानंतर जगातले सगळे शोध लागले. नायट्रोजनचा शोध लागला, ऑक्सिजनचा शोध लागला, टीव्हीचा शोध लागला, सायकलचा शोध लागला, विमानाचा शोध लागला, ग्रहांचा शोध लागला, ग्रहावर सुद्धा लोक जाऊन आले. हे सगळं झालं. हवामान खात्याचा शोध लागला. मग ते म्हणे बाबा पडेल, येईल, शक्यता आहे, दाट शक्यता आहे. आला डोंगर चढला, पट्टा तयार झाला, कमी दाबाचा झाला, आता शक्य नाही. एवढ्या सगळ्या गप्पा झाल्या. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला एक चॅलेंज म्हणून वाक्य सांगतो. सृष्टी निर्माण झाल्यानंतर लॅपटॉप आलं, फेसबुक आलं, ऑनलाईन आलं, इंटरनेट आलं, सर्च करा आलं, गुगल आलं, सगळं आलं. पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ज्ञानेश्वरीवर खंडन अजून कोणाला करता आलं? काय ग्रंथ आहे? तर त्याच्या पुढचं ऐकलं डोकंच बंद होईल तुमचं. माझ्या तोंडातला चुकीचा शब्द गेला ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरीच्या ओळीवर कोणाला खंडन करतात? ज्ञानेश्वरी शब्द नाही, ज्ञानेश्वरीची ओवी. एक ओवी सुद्धा सृष्टी निर्माण झाल्यानंतर अजून कोणाला कळली नाही. मग एकाने मला परदेशी शंका विचारली, ज्ञानेश्वरी कळत का नाही? त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानेश्वरी हा 9 रसाने भरलेला समुद्र आहे. तुम्ही बादल्या किती उपसू शकता? तुमची ताकद काय? इंजिनियर. तुमची ताकद काय? एमडी. तुमची ताकद काय? MBBS, बीटेक, डिग्री, डिप्लोमा, वेटरनरी. तुमची लेवल काय? वकील. तुमची लेवल काय? MABR. इथं विश्व माऊली आहे. तुमच्या विचाराची पातळी ज्ञानेश्वरीच्या ओवीवर नाही, अक्षरापर्यंत जाऊ शकत नाही. तुमचं डोकंच बंद झालं. पहिला म्हणणं, कोणत्याही स्त्रीने मला उत्तर द्या की पावडर लावून गोरी झालेली बाई जगात आहे काय एखादी? 5 मिनिटं थांबतो. नाही. तुम्ही मला असं का विचारलं? तुम्हाला माहिती आहे का, साबण, पावडर ही जी जाहिरात आहे ना, ही जाहिरात नाहीये. जाहिरात म्हणजे त्या वस्तूचं केलेलं कौतुक आहे. आणि आजच्या जगाला कौतुक आवडतं. आमच्या सारख्याचं खरं बोलणं झोंबत, तळतळून शिवाय देतात लोक. मला देऊ द्या. आता मी काय अजून 2 वर्ष आयुष्य राहिले तरी किती, थोड्याकरता काळ बंद करायचं द्या. पण मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल, हा माणूस काय म्हणतो. महाराज, तुम्ही अभ्यास करा. जाहिरात खरी नाहीये, हे कौतुक आहे. आणि आजच्या जगाला काय आवडतं? कौतुक आवडतं. कौतुक. 20,000चा शालू घेतलेली नवरी एकदा शालू नेसते, पण 20,000 मातीत घालते. जर त्या 20,000च्या साड्या घेतल्या
तर तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम येईल. पण कौतुक आहे, म्हशी वळणाऱ्या नवरदेवाला का आला सफारी पाहिजे, त्याला पारडू डुसणे मारित आहे. ते म्हशीचं पारडू सोडा गेलं, पारडू पहिलं त्याच्यावर प्रयोग करतोय, मग पुढे निघाल. त्याला काय सफारी गेली. मला एक सांगा, नवरा नवरीनं पाहिलाय 10वीला असताना, पाहिलं एंगेज सगळं झालंय. आता एकच 15 मिनिटाचं लग्न आहे. 15 एवढी मेकअप करायची नवरीला काय गरज? त्याला 10वी पासून पाहते ती, आणि कावळा शिवेपर्यंत पाहणार. त्याच्या पुढे एवढं नटून जायचं काय काम आहे? तो जुना तर झालाच आहे. काय मेकअप आहे नवरीची लग्नात. मला नवरदेवाला ओळखू येईन नवरी. तुम्हाला वाटलं कलवरी, अरे काय तमाशा, काय नवरी सजित्यात महाराज. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं खाली चमकी, इथं खाचात चमकी, बोहायला कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. अरे काय, अगं तुला मानमोडी झाली का काय? नाही तर मग की केस मोकळे, तू घुमती का काय करते? आणि नव्या नवरीचं बोलणं आहे ना इतकं सिस्टमॅटिक. कोणत्या कॉलेजला होती गुरुजी का याकडून शिकायला, हेच करा. कशा वय टीममध्ये ती, कशा वय एव्हा तेव्हा केव्हा चक्र म्हणजे ती एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा अय्या वाव. वा म्हणणं चांगली काय, तुला व्याकरण वाव. हो, म्हणून टीव्हीत एक जाहिरात आहे, कोलगेटची का जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. आणि ती म्हणती हे मला पोषण देते. आता काय बोलायचं? मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. चाललंय अंधाला दडीत आहे, कुत्र इतकात आहे. काम नावाचा नवरा आहे. मी काय तुम्ही खायचं नाही करायची. आणि वासना नावाची, त्या वासना नावाच्या सासूचा नवरा. आता हिचा कोण होईल? सासरा. त्या सासऱ्याचं नाव काय म्हणते? दंभ. आणि आज सगळ्या लोकांना काय झालं? मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसते. त्याला तिसरी केली असते, त्याला काय? माझा पाय लागला. तुझा पायच कसा आहे? तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 गुंठा इकडून आला, इकडं काय फरक आहे? आता हे खरं सांगू महाराज, जोपर्यंत ज्ञान येत नाही ना महाराज, तोपर्यंत असंच चाललं. माणसाला आतलं ज्ञान आलं पाहिजे. अरे मी ब्रह्मा आहे, माझा देवाचा संबंध आहे, माझा जगाचा काय संबंध? जग तर मला वापरून घेणार आहे, सोडून देणार. आज वाईट वाटेल तुम्हाला महाराज, पण खरंच मिसळवाल्यांचं कौतुक करावं. आज 2010 ला वडील गेले, 2016ला आई गेली, तरी 40 वर्ष कार्यक्रम चालू ठेवला आहे. आणि तुम्हाला सांगून देतो, आपलं कीर्तन झालंय. आता तुम्हाला भ्यावं नाही. आता तुमचं अजून एक मिसळाचं दुकान होणार. वर्षाच्या आत नाही झालं, पैसे मागून घ्या. कारण आई वडिलांचा आशीर्वाद देवापेक्षाच नाही. आणि कष्टाशिवाय मिळत बापाची पेंडे का असं प्रकार हे काय. आज महिला मंडळ, पुरुष मंडळी 40% शाळेतली पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. एक माणूस बोलत नाही. मला बोला तुमचं काय म्हणत?
मी बोलतो आमची क्लिप, मी बोलतो आरोपी. मी 5 वर्ष कीर्तना मुंबईत शाळेत ते मोबाईल बंद करा तर यांनी बातम्या टाकू टाकू मला आरोपी केलो. माई झिरली, म्या खरं बोलण्याचे लय फळ भोगले. उगाच मी निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे, नाही तर रोज नवं लफडं आहे. काच लागतो सकाळचं काय ठतो काय. खरं बोलणाराला लई त्रास मारा. हलक्या हाती मी 500-600 शिव्या खातो दिवसभर. तुम्हाला सांगून ठेवतो 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. हे गाव पुढारी बिडारी ना, हे शाळेत कधी पाहत नाहीत. हे फक्त 2दा जाणार शाळेत, 26 जानेवारी 15 ऑगस्ट. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जस काय यानंच इंग्रज उचकून लावलं. बसल्या चालू तर नाही ना काही, नाही तर मला ना दिला इकडं दे गेम करून तिकडे. मला बारीक लक्ष राहते पण तुम्ही मला तरसच तेवढं दे. 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. त्याच्या पुढचं ऐका, सांगून टाकू. 10% पोरं शेअर मार्केटनं विकारी झालेत. इथं 14 जणी पैसे गेलेले. माया पाहता काय माया तुमचे पैसे गेले. नावात सगळं सांगतो. तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये भिकारी नाही तर कशाला. हा विनोद आहे का बोला? खरं नाही. त्याच्या पुढचं ऐका, पाया पडतो तुमच्या या मिसळवाल्यांच्या पत्नीचा, त्यांच्या मुलांचा आदर्श घ्या. एवढं हॉटेल चालवतात. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मला महिलाबद्दल माहिती म्हणून सांगतो. वाईट वाटेल तुम्हाला. बापावर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. ही आजची स्थिती आहे. बोलेल कोण? जो बोलेल तो सकाळी नसेल. खरंय का खोटं आहे मला? आज पोरांवर कर्ज आहे, बापावर कर्ज नाही आहे. ज्याचा बाप फाटके कपडे घालतोय त्याच्या पोराला 90,000चे स्प्लेंडर आहे. लाख रुपयाचा त्याच्या हातात मोबाईल आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. दुकान विकलेली इथं 2 जण आहेत. आम्ही उद्घाटन करून जाऊ त्या रस्त्यानं इकलं भाऊ. मेडिकल इकलं, मोबाईल शॉपिंग इकली. कर्ज कोणी काढलं? बापाला. मजा आणल्या पोरानं. आता कर्ज फेडायचं कोणी? बापाला. आणि पोरांची बाजू घ्यायला ही 150 आली, घर सुधारायला निघली. हिनं काय म्हणायचं माहिती का? 3 लाख म्हणजे काही लय नाही, पण उद्या जर माझ्या भाऊनं काही बरं वाईट केलं तर इष्टितीला का आग लावी टाका. हायवेटच आपली 2 गोष्ट आहे तेवढी इकली. भाऊचं कर्ज फेडलं. भाऊ मोकळा झाला. भाऊ प्यायला लागला. बाप म्हणला अगं बाई आपला भाऊ तर पेतोय, पिऊ द्या. काही कायम पेत नाही, तुम्हाला आपली ती सवय लागली बुकायची. मित्रात पेत असेल मग काय कायम पेतो का? बाप गप. भाऊन आणली कोणची पोरगी घरात. आणू द्या. लोकांच्या पोराला बायका करता बायका मिळाल्या. निदान मा भाऊ भाग्यवान तरी आहे. कोणची का होईना पण अशा म्हणणाऱ्या 24 जणी इथं. नाही तर त्या मला शिव्या तरी गेलो कोणी आणलं तुम्ही आला. मग तर उद्याच मी येईल. तुम्हाला शिवी देऊन तर पाय. मी तळतळीनं बोलणारा माणूस. हे खरं सांगा मला. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, याच्या पुढे गेलेला माणूस. हे माझ्या अंगाची केस कमी आहेत एवढी गाव पाहिजे. माझ्या इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केलेलं एका जन्मात. 5 जन्मात कोणाला म्हणणार नाही. मी एका जन्मात काढून टाकले. मी आणि
मी 80च्या खाली महिना काढीत नाही, 80-82चाच महिना काढतो. आता अजून एक आहे, हे दुसरं आहे. जवळ असतं चौथं धरलंच असतं, पोटासाठी करावं लागतं. तुम्हाला खरं सांगा, मग एक इच्छा सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हाय तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. एक ध्यान ठेवा, मला मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता, 40% शाळेतले पोरं मोबाईल, हे बरे 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. त्याच्या पुढचं जर ऐकलं वाईट वाटेल तुम्हाला, पण सांगू का पुढे जाऊ. आत्ता माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा, मी कीर्तन थांबवतो 10 मिनिटं. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. खरं आहे का खोटं आहे मला सांगा. आणि त्याचा परिणाम जर ऐकायचा असेल तर एकच मिनिटात सख्तुबाईला मंडळ, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज. या 4 वर्षात बाप जिवंत आहे, मुलगा गेला, मुलगा गेला, बाप जिवंत आहे. तुम्ही आयुष्यात येऊन कमावलं काय? गाड्या, बंगल्या, लबाड्या. जर बापाचा मुलगा जर बापाच्या अगोदर जातोय तर तुम्ही आयुष्यात काय कमावलंय? अरे पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं, तुम्ही मिसळ खाऊन भजे खाऊन दिवस काढणारी माणसं. आणि आज आपला मुलगा जर गेला तर मला सांगा, महिला म्हणणार जी आईचा मुलगा गेला, ती आईच्या जगण्याची किंमत काय? ती आईला खरं सांग, झाडाखाली बसून म्हातारपण घालवायचं, ते झाडं जर उंदळून पडलं तर जगायचं कसं? तुम्हाला एक माहिती आहे महिला म्हणलं, लुगडं फाटू द्या, केसाला तेल नसू द्या, मुलाच्या घरापुढे बसण्यामध्ये आईला आनंदच आहे. माझ्या पोराचं घर आहे. पण महिला मंडळ ह्या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लालाने पोरं उड्या आणतात, उड्या आणतात. काय माहित त्यांना माझा पाप केला, काय माहित माझी आई विधवा झाली, काय माहित. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक आंघोळ का घालतात, काय सांग का? आणि तेच प्रेत पोरग रस्त्याला घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग. आणि प्रेत पेटलं, सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग पाठ करतात, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येताना आईला म्हणतं, आई मेला माझा बाप. धाडकन आईला चक्कर येते. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत लोणावळ्याला बोलवायचं नाही, त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. कसायाला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी बेवडे नालायक आहेत महाराज. यांनी भांडे ठेवले नाही घरात, भांडे लुगडे विकले बायकांचे, यांनी लुगडे दळायला गेला दळणं शिकलं. वस्तुस्थिती खरी का खोटी सांग.
आणि सगळे लोक आता काय म्हणतात माहिती बा, मुली कमी आहेत आणि मुलं. तसं नाहीये, पोरगी देण्याच्या लायक पोरच नाही. काय जीवन झालंय लोकांचं. अरे कपड्याला कोण आग लावतो? अरे तो दंब आहे आणि त्या दंबाचं नाव आहे सासरा. नवरी आहे बुद्धी, नवरा आहे काम, सासू आहे वासना आणि सासरा आहे दंब. आणि त्या सासूला 4 मुली आहेत. म्हणजे हिच्या कोण होती? नंदा. त्या नंदांची नाव ऐकायची का? आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आणि त्या नंदांना 6 भाऊ आहेत. म्हणजे 6 भाऊ कोणीचे? दीर. आणि ते दीर कोण कोणी माहिती का? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि एवढं गचपान घेऊन ही बुद्धी नावाची पोरगी ह्या गावात राहते. कशाला भजन होईल? या गावात आहे. आणि बुवा मिसलवाल्याच्या घरी कार्यक्रम, बाप आणायला गेला पोरीला. बाई चाल कीर्तन आहे इंदुरीकरचं. बाबा त्यांना इशारा, त्यांना जावाई बुवा, ओ जावाई बुवा मुलगी पाठवा. काय मामा आपलं काय चालत आहे या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा. आईला गेली विचारला, येईन बाई, ओ येईन बाई, येईन बाई, मुलगी पाठवा. काय याई वा, दारातली कुत्री घरातली मी सारखीच. ती वट्याव मुखती आणि मी घरात मुखते. तिचंही कोणी ऐका ना. बोला ना, बोला. याई बा, ओ याई बा, याई सावधच झाली. मुलगी पाठवा. अहो काय याई बा, मी तर वांग्यातलाय, मला कोण इच्छा इथं. तो बाप आहे ना, बाप पोरी जवळ गेला आणि रडला. बाई इच्छा होती माझी, बाबा पाणी पुसा डोळ्यातली. माझ्या दारात येऊन रडणं तुम्हाला शोभत नाही. हा तुमचा अपमान नाही, माझा अपमान आहे. बाबा खरं सांगू का, तुम्ही माझ्या दारात रडले नाही येऊन, याला मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहे. का ग बाळा असं का बोलला? तसं नाही बाळा. बाबा एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही काम नावाचा नवरा मला करून दिला नसता तर तुम्हाला माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली. कामे नदी तिथं नदी आव नको. नवरा करून दिल्यामुळे माझ्या जीवनात दुःख आलं. पण आता एक करा बाबा, तुम्ही जर माझ्या दारातून रडून गेले तर मला कोण आहे?
नामातले अभंग, हरिपाठातले अभंग कानाला वा वा वा. कधी काकडा जर भूप रागामध्ये पहाटी गायला, आत्मज्ञानाचा साक्षात्कारच होतो. ताकद आहे हो. महिला मंडळाला आज एक काम कराल का? हे अनिल भाऊ, शैलेश यांनी एवढा सुंदर कार्यक्रम तुला, आता मी तुम्हाला अख्ख्या 2 तासात काहीच बोललो नाही. आता माझं एक काम तुम्ही ऐकाल का? सांगू का? सांगू का नको? एवढं सांगा. तुम्ही काहीच बोला नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. सांगू? एक 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये माझ्यासाठी खर्च करा आणि आजपासून ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. वा. नवीन फडकं घ्या, देवाऱ्यात ठेवा. आपल्याला मालिकेमुळं वाचायला वेळ मिळत नाही, वाचू नका. पण मला 1 महिन्याची मुदत सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरीला देवाऱ्यात ठेवा, हळद कुंकू व्हा, 8 दिवसातून ते फडकं धुवून काढा आणि मनोभावे ज्ञानेश्वरीचं रोज दर्शन घ्या. 1 महिन्यात तुम्हाला काय अनुभव येतो मला सांगा. आजही 2025ला ज्ञानेश्वरीचा आणि हरिपाठाचा साक्षात्कार जसाच्या तसा आहे. आम्ही करीत नाही हो काही, आम्ही काहीच करीत नाही. आमचं फक्त सकाळी उठतच 8 वाजता. काय दरिद्री लोक आहे. ऊन पडेपर्यंत जी माणसं झोपतात ती माणसं नाही, राक्षस अशी झोपत आहेत, कधी उठत आहेत. खायला नाही, एक तर खायला नाही लोकांना. आता हे बसले नाही ना, खायला पुढे खायला नाही म्हणतं. गाड्या, बंगले, बायको सोन्यानं वापरायची, साड्या मोका, खायची इडली इडली इडली, थोस थोस, बर्गर, सर्गर, बर्गर, पिझ्झा, नूडल. 6 पाणी, 6 रुपयाला पाणी, 30 रुपयाला 6 पाणीपुरी आहे. त्याच्यावर आपला वारकरी सोडला ना, तू उकरी सकट आणि खायला नाही लोकांना. खोबरं नाही, खारीक नाही. काल गुरुजीवानी पोरं देवाने दिल्यात, खायला पुढे मॅगी खातो, कुरकुरे कुरकुरे. तरी ती मॅगी जर शिजवली ना, लांब पांढरी गांडूला तयार होत. अरे खोबरं खा, खारका खा. हे आमचे 31 वर्ष डांबरीवर गेले. 31 वर्ष हे असं नटगा ढिल्ला झाला. तुमचा हात फक्त असाच होतोय, मग हात 6 बाजूने वळवतोय. थोडे कष्ट करा आणि ह्या मिसळवाल्यांचा एक आदर्श घ्या की कष्टानं शून्यातला माणूस इतका मोठा मागं त्यांच्या मुलगा शैलेशने जर ते लावून धरलं, पत्नीने लावून धरलं, तर त्यांच्या आई मुलांना ती खरी श्रद्धांजली होईल. पडले दुर्देशी मजा ठेवे मानशी. मिसळची भरभराटी हो. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा आभार माना ना.
रामकृष्ण हरी मंडळी, आज निवृत्त गोवा महाराजांनी आपल्याला जे कीर्तन रूपी सेवा दिलेली आहे त्याबद्दल गायकवाड कुटुंबाच्या वतीने तिचा थोडासा सन्मान होत आहे, त्यांचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा. महाराज, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये परमेश्वर पाहिलेलं नाहीये, पण तुमच्या रूपाची जी माणसं आमच्याकडे येतात, जे मार्ग आमच्याकडे येतात, त्यांच्यामुळे त्याचा जाण्याचा मार्ग आम्हाला सुचतो. हीच मोठी आमच्या आयुष्यावरची कमाई आहे. आणि बुवांचे विसाचे मालक यांनी गेले कित्येक वर्ष ही सेवा संप्रदायाची केलेली आहे आणि त्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आपण आला, हे आमचं महत् भाग्य आहे. जरी आम्ही परमेश्वर पाहिला नसला तरी परमेश्वरच्या मार्गाने कुठल्या प्रकारे परमेश्वर बघावं हे आपल्यामुळे झालं. धन्यवाद, आपण आलात, आपली सेवा दिली, आपल्या आभारी. हॅलो बायकोंना, आता जसं आपल्या महाराजांचं कीर्तन ऐकलं पाहिलं, काही बायकोंना पॅन्ट राहायला लागले तिथं स्टेज जवळ या. किरण महाराज तुळशीच्या माळ आहेत, ओरिजिनल माळ आहेत, सेवा स्वीकारावी. बोला. हॅलो, काय भाविकांना तुळशीच्या माळा हव्या असेल त्या बरं का, सिंगल पदरी, 4 पदरी, 5 पदरी, ते तो ओरिजिनल माळ आहेत. उदबत्त्या काय भाविकांना हव्या. शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाराजांना एक छोटीशी भेट देण्यात येत आहे, ती त्यांनी स्वीकार करावा. उदबत्ती काय भाविकांना हवी असेल ती या बरं का, 200 रुपयाची, फक्त 100 रुपये पाव.